नमस्कार. शासन जी आला या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 24 वर्षाची थकबाकी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदोन्नतीची एक्स्ट्रा वेतनश्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाचे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक 4/6/25 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक 13/3/2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रामध्ये इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजा भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक्स्ट्रा पदोन्नतीची योजना मूळ पदाच्या नजीकच्या वरिष्ठ आणि पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजा भटक्या जाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजना अथवा एक्स्ट्रा पदोन्नती योजना या दोन्ही योजनेपैकी प्रथमच्या योजना अंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल. कारण सदर दोन्ही योजना अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ समान वेतनश्रेणी समान आहे. त्यामुळे एका योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही. त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस तो आधीपासून पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी घेत असल्यास त्यास दुसऱ्या योजना अंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुज्ञेय होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेले गावे इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजा भटक्या जाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक्स्ट्रा पदोन्नती योजना मंजूर करणे संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. धन्यवाद.